तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, सध्या भरतीचं वातावरण चालू आहे। प्रत्येक काही दिवसांनी भरती यायला लागली आहे। कालच मी एक व्हिडिओ बनवला होता जी की मुंबईमध्ये DMR मुंबई अंतर्गत पद भरती निघाली आहे, जी वर्ग 4 ची आहे, क्लास 4 ची। त्यानंतर आज परत भरती निघालेली आहे। पहा, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे या ठिकाणी पद भरती निघालेली आहे। ससून म्हणजेच BJ मेडिकल कॉलेज पण त्याला म्हटलं जातं, BJ आणि ससून, ठीक आहे। तर पहा या ठिकाणी पद भरती असणार आहे। तर पहा, चला स्टार्ट करू व्हिडिओ। तर पहा या ठिकाणी काय सांगितलं, जाहिरात जे आहे वैद्यकीय शिक्षण व औषध विभागात मंत्रालयाअंतर्गत आधीच तासून या ठिकाणी पद भरती काढलेली आहे। गट ड अंतर्गतची ही पद भरती असणार, लक्षात असू द्या। गट ड या ठिकाणची ही पद भरती आहे, ज्या म्हणजे क्लास 4 च्या अंतर्गत ही पद भरती असणार। या ठिकाणी परीक्षेच्या दिनांकासाठी तुम्हाला 15/8/2025 पासून ते 31/8/2025 पर्यंत तुम्हाला कालावधीत नमुन्यात अर्ज मागवण्यात येत असणार आहे, ठीक आहे। तर 15 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल वेबसाईटवर, ठीक आहे। लक्षात असू द्या, 15 पासून ते 31 पर्यंत, म्हणजेच आज 14 तारीख आहे। उद्यापासून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता, ठीक आहे। भरती ही कोण घेणार आहे, तर IBPS घेणार, लक्षात असू द्या। IBPS या कंपनीमार्फत ही भरती होणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती जी असेल तर ही bjgmcpune.com या संकेतस्थळावर सर्व माहिती तुम्हाला भेटून जाते। जी काही या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल माहिती पाहिजे असेल, हा जर PDF पाहिजे असेल, हा PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp चॅनलवर पण भेटून जातो। त्यानंतर आता पद कोणते कोणते आहेत ते पण पाहून घेऊ आपण। या ठिकाणी कोणत्या पदाची पदभरती आहे, तर या ठिकाणी एकूण 9 संस्था अंतर्गत पदभरती असणार आहे। पदभरती आहे या पोस्टची। यामध्ये सर्व हे पदे संस्थेचे नाव ससून अंतर्गतच होणार आहे। तर त्यामध्ये पहा, पहिलं आहे गॅस प्लेट ऑपरेटर, त्यानंतर आहे भंडार सेवक, त्यानंतर आहे प्रयोगशाळा परिचर, त्यानंतर दवाखाना सेवक, त्यानंतर संदेश वाहक, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक आणि स्वयंपाकी सेवक, अशा प्रकारचे एकूण 9 अनुक्रमांका अंतर्गत ही पदभरती आहे। सर्वांचं S1 मध्ये वेतन श्रेणी येतं, म्हणजे असे क्लास 4 ची भरती असणार आहे। यामध्ये पदे सर्वांमध्ये वेगवेगळे आहेत, पहा, कुठे 1, 1, 4, 2, 4, 3, 8, 8 अशा प्रकारची पदभरती आहे। त्यानंतर आहे नाभिक आहे, त्यानंतर स्वयंपाकी आहे, हमाल आहे, त्यानंतर शिपाई पण या ठिकाणी आहे, शिपाईच्या 2 जागा आहेत। पहारेकरी आहेत, तर चतुर्श्रेणी सेवक आहे, ज्यामध्ये 36 जागा आहेत। त्यानंतर आहे आयासाठी 38 जागा आहेत आणि कक्ष सेवक या ठिकाणी 168 जागा आहेत। तर एकूण ही पदभरती असणार आहे, पहा, 354 पदाची। परत एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, अन्यथा आपला टेलिग्राम चॅनल किंवा WhatsApp चॅनलवर ह्याचा PDF अवेलेबल असेल, तिथून तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनमधून या व्हिडिओचा हा घेऊ शकता, ठीक आहे। तर एवढे पदं आहे, त्यामध्ये खूप चांगली आहे क्लास 4 ची पदभरती असणार आहे। या फील्डमध्ये ज्यांचं कोणाचं एज्युकेशन झालेलं आहे किंवा या फील्डमध्ये इच्छुक असणारे पदं जॉब करणार आहेत, त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे। पहा, तुम्हाला ही सर्व माहिती जी आहे ऑनलाईन प्रकारेच होणार आहे, प्रवेश प्रक्रिया वगैरे सगळं। IBPS जे आहे कंपनी, त्या IBPS अंतर्गत ही भरती होणार आहे। बरेच TCS आणि IBPS या दोघा अंतर्गत पदभरती होती सहसाकपणे। ही भरती ही IBPS होणार आहे। संकेतस्थळ याचं bjgmcpune.com हे संकेतस्थळ असणार आहे। काही तुम्हाला पाहायचं असेल तर या वेबसाईटवर जायचं, तुम्हाला सर्व माहिती या वेबसाईटवर अवेलेबल होऊन जाते, bjgmcpune.com, ठीक आहे। त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते पण आपण यामध्ये पाहून घेऊ। पहा, काय काय सांगितलंय। कास्टनुसार तुम्हाला कास्टमध्ये रिझर्वेशन जर पाहायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट दाखवावं लागेल। समांतर आरक्षणाअंतर्गत यामध्ये पदभरती होणार आहे। त्यानंतर आर्थिक दुर्बल गटांमध्ये EWS वगैरे उमेदवारांकडून त्यांचं चालू वर्षाचं जे प्रमाणपत्र आहे ते त्यांना असणं पाहिजे, गरजेचं आहे। त्यानंतर पहा, काही महत्त्वाचे दुसरे पॉईंट पण आहेत, खेळाडूचं आरक्षण, त्यानंतर दिव्यांग आरक्षण वगैरे, स्पोर्ट वगैरे, हे सर्व आरक्षण पहा। दिव्यांग आरक्षण त्यांच्या नियमामध्ये बसत असेल तर ते तुम्ही अप्लाय करू शकता। अनाथ आरक्षणचं पण आहे, जे कोणी यामध्ये मोडत असेल तर तुम्ही ते पाहून व्यवस्थित भरायचं। त्यानंतर प्रकल्पग्रस्ताचे आरक्षण, भूकंपग्रस्ताचं आरक्षण, यामध्ये सर्व प्रकारचे आरक्षण मोडून या ठिकाणी ॲड केलेले आहेत, ठीक आहे। त्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय, ससून सर्वोपचार रुग्णालय अंतर्गत संस्थेच्या स्थापनेवरील कक्षेतील गट ड म्हणजे 4 मध्ये सरळ सेवेतील वेतन श्रेणी आवश्यक प्रकारे या ठिकाणी दिलेली आहे। पहा, गॅस प्लांट ऑपरेटर, भंडार सेवक वगैरे या ठिकाणी S1 आहे। S1 म्हणजे जे वेतन स्केल आहे, पे स्केल ज्याला म्हटलं जातं, त्यामध्ये तुम्हाला S1 15,000 ते 47,600 या ठिकाणी तुमची वेतन श्रेणी असते। या ठिकाणी काय दिलं आहे, शैक्षणिक अर्हता दिली आहे। पहा,
प्रत्येकाला या ठिकाणी शैक्षणिक अर्हता मोस्टली माध्यमिक शाळात म्हणजेच SSC मोस्ट ऑफ द जे काही आहे त्यांचं SSCचंच दिलेलं आहे। SSC म्हणजे 10वी, ज्यांचं 10वी आहे त्यांनी फॉर्म भरू शकतात या ठिकाणी। या ठिकाणी SSC विज्ञान, त्यानंतर मग माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेली असावी, त्यानंतर मग SSC मध्ये विज्ञान उत्तीर्ण केलेले असणं गरजेचं आहे। SSC ठीक आहे। तर हे पाहून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। बार्बर वगैरे, कुक असिस्टंट, हमाल वगैरे, ठीक आहे। अशा सर्व या ठिकाणी पदे आहेत। तर खूप चांगली पद भरती आहे। 354 पदाची ही पद भरती निघालेली आहे। त्यानंतर परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे महत्त्वाचा पुढचा मुद्दा यामध्ये तुम्हाला गट ड अंतर्गत वर्ग 4 मधली ही पद भरती असणार आहे। तुम्हाला टोटल 120 मिनिटाची ही परीक्षा असणार आहे। यामध्ये टोटल 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुण असणार आहेत। एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत। IBPS परीक्षा कंडक्ट करणारे मराठीमध्ये तुम्हाला 25 प्रश्न असतील, मराठी ग्रामरचे म्हणजेच 50 गुण, इंग्रजीचे 25 प्रश्न म्हणजेच 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न म्हणजेच 50 गुण, त्यानंतर बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न म्हणजेच 50 गुण। अशा प्रकारे तुमचे एकूण 100 प्रश्न होतील, ज्यामध्ये तुम्हाला 200 गुण होतील, ठीक आहे। तर हे तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, म्हणजे CBT, ज्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरवर परीक्षा द्यायची आहे, ठीक आहे। मोस्टली आताच्या सर्व परीक्षा हे कम्प्युटर बेसवरच होतात, ठीक आहे। त्यानंतर काय महत्त्वाचं, तुम्हाला हे खेळाडूचं प्रमाणपत्र वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुमचं फीस किती असणार आहे, अशा प्रकारे हे तुमची फीस आहे फीसचं त्यामध्ये वर्ग 4 संवर्गातील पदासाठी खुला प्रवर्ग असेल तर तुम्हाला 1000 फीस असणार आहे, आणि जर मागास प्रवर्ग असेल तर 900 फीस असणार आहे। तुमचं फीस ही नॉन रिफंडेबल असणार आहे। एकदा तुमची फीस तुमच्या खात्यामधून कटली तर तुम्हाला फीस परत येणार नाही, परीक्षा तुम्ही द्या किंवा न द्या, ठीक आहे। तर ही फीस कटण्याच्या अगोदर व्यवस्थित तुम्ही विचार करून हे फॉर्म भरायचा आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे अडचणी आलेल्या आहेत, फॉर्म भरताना फीस कटती, त्यानंतर पेमेंट सक्सेसफुल होत नाही वगैरे, स्टेटसमध्ये ट्रान्झॅक्शन हे फेल्युअर वगैरे दाखवतं। त्यासाठी कंटिन्यू पेमेंट कंप्लीट होजेपर्यंत त्या वेबसाईटवरच राहायचं, त्या ॲपवरच राहायचं आहे पूर्ण होजेपर्यंत, ठीक आहे। एकदा ते पूर्ण झालं त्यानंतरच तुम्हाला तिथून एक्झिट करायचं आहे। त्यानंतर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी किती असणार आहे यामध्ये सुरुवातीला अर्ज सादर करण्याची कालावधी तुम्हाला ऑलरेडी सांगितले 15 पासून 31 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, म्हणजेच ऑगस्टमध्ये लगेच तुम्हाला अर्ज सबमिट करायचं, म्हणजे उद्यापासून 31 तारखेपर्यंत। पद्धतीने तुमचं पेमेंट किती असणार आहे, पेमेंट जे आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट तुम्हाला करायचं आहे ते 31 तारखेपर्यंत करायचं आहे। त्यानंतर परीक्षेचा दिनांक हा तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, जे म्हणजे BJGMC पुणे या ठिकाणी, PJGMC म्हणजेच ससून हॉस्पिटल, ठीक आहे। त्यानंतर कास्टनुसार रिझर्वेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे। पदाचं नाव दिलेलं आहे गॅस प्लांट ऑपरेटर, यामध्ये तुम्हाला कोणत्या किती राखीवसाठी 1 जागा सुटलेली आहे, ठीक आहे। तर एकूण यामध्ये 1 जागा आहे, ते पण राखीवसाठी। अशा प्रकारचे हे तुम्हाला रिझर्वेशननुसार तुम्ही तुमच्या कास्टमध्ये सुटलेलं आहे का तर ते पाहून घेऊ शकता। यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये 1 जागा आहे भंडार सेवकासाठी, त्यानंतर प्रयोगशाळा परिचरसाठी 1 जागा आहे, ते पण अनुसूचित जमातीसाठी असणार आहे। त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आणि विजासाठी 1 जागा अशा, त्यानंतर राखीवसाठी 1 जागा, आणखीन इतर मागासवर्ग म्हणजेच OBCसाठी 1 जागा, अशा प्रकारे कशामध्ये सुटलेले आहेत तर हे दवाखाना सेवकसाठी, ठीक आहे। अशा या ठिकाणी एकूण 4 पदे असणार आहेत दवाखाना सेवकमध्ये। संदेशवाहकसाठी 2 पदे आहेत, हे अनुसूचित जमातीसाठी 1 आणि राखीवसाठी 1। अशा प्रकारचे तुमचे कास्टनुसार तुम्ही पाहून घ्या तुमचं व्यवस्थित यामध्ये आहे का नाही वॅकन्सी तुमच्या कास्टला। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या PDF व्यवस्थित तुम्हाला डाउनलोड करून पूर्ण पाहावं लागेल। PDF जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा PDF भेटून जातो। तर आता मित्रांनो 30 पेजेसचं PDF आहे, यामध्ये जर काही जणाला समजलं नसेल तर परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, महत्त्वाची बातमी आहे, परत लक्ष द्या। ससून रुग्णालय सर्वोपचार रुग्णालय पुणे या ठिकाणी ही पद भरती आहे। ससूनला परत दुसरं नाव आहे BJ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, या अंतर्गत वर्ग 4ची ही पद भरती असणार आहे। कोणती असणार आहे, वर्ग 4 क्लास 4ची। तर लक्षात असू द्या क्लास 4मध्ये नर्सिंगचा मोडत नाही पद, तर त्याच ठिकाणी या ठिकाणी नर्सिंगचं पद नाही, लक्षात असू द्या। यामध्ये ज्यांचं 10वी 12वी झालेलं आहे त्यासाठी हे चांगली खुशखबर आहे, आणि
बरेच सेवक वगैरे अशा पोस्टसाठी इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी आहे. पे स्केल ह्यांचं हे S1 मध्ये मोडतं, म्हणजे 15 ते 47,000 पर्यंत त्यांची बेसिक असती. अर्ज भरायला तुम्हाला 15 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत अर्ज भरू शकता तुम्ही. 1000 हे ओपनसाठी आहे, आणखी 900 ते हे रिझर्वेशनसाठी फीस असणार आहे. एक्झाम ही IBPS घेणार आहे. IBPS जी कंपनी आहे ती एक्झाम घेणार आहे. ही सेंटरनुसार तुम्हाला असेल, सेंटर तुम्ही चॉईस करून या ठिकाणी तुम्ही सिलेक्शन करून एक्झाम देऊ शकता. त्यानंतर हे तुम्हाला फीस हे नॉन रिफंडेबल असणार आहे. लक्षात असू द्या, फीस एकदा कटल्यानंतर परत फीस येणार नाही. ठीक आहे, हे काही महत्त्वाचे यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स होते जे की तुम्हाला सांगणं गरजेचं होतं, ज्यांना समजलं नसेल त्यांना. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. हा डिटेल PDF आहे जो की आज आपल्याला भेटलेला आहे लोकमत न्यूजपेपरवर. ऑलरेडी काल लोकमत शॉर्ट न्यूजपेपरवर याची माहिती आलेली आहे, पण आपल्याला डिटेल माहिती पाहिजे होती, त्यासाठी आपण या डिटेलवर व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.